4 जूनला लोकसभेचा निकाल लागला आणि भाजपचं अब की बार 400 पारचं स्वप्न भंगलं। असं म्हणतात की अति तिथे माती असते आणि भाजप सोबत नेमकं हेच घडलं। कारण भाजपाने आपल्या प्रचार सभेत मेळाव्यात अगदी सगळीकडे 400 पारचा नारा दिला होता आणि हाच नारा भाजपला आता नडलाय। भाजपाची गाडी थेट 240 वर येऊन थांबली। पण ही गाडी जरी 240 वर येऊन थांबली असली तरी भाजपने मित्र पक्षाची मदत घेऊन केंद्रात सरकार स्थापन केलं। पण भाजपला अनेक ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागलाय आणि एका पराभवाची चर्चा तर सगळीकडेच चालू आहे, ती म्हणजेच अयोध्येत झालेला भाजपचा पराभव। कारण ज्या अयोध्येत रामाचं 500 वर्षांनी मंदिर उभं राहिलं, ऐन निवडणुकीच्या तोंडावर अयोध्येत मोदींच्या हस्ते रामाची प्राणप्रतिष्ठा झाली, याच अयोध्येत भाजपचा पराभव झाला। 2019 मध्ये यूपी मधून भाजपने 62 जागा जिंकल्या होत्या आणि आता भाजपला केवळ 33 जागाच जिंकता आल्या। मोदी योगीच्या डबल इंजिनला जनतेने खाली का उतरवलं, हा प्रश्न आता सगळ्यांच्या मनात येत असेल। आज आपण या सगळ्याबद्दलच जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी कृपा सपकाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम। गेल्या 3 निवडणुकांचा इतिहास जर आपण पाहिलात तर राम मंदिराच्या मुद्द्याचा भाजपला निवडणुकांच्या आकड्यांमध्ये विशेष फायदा झालाय। 2014 मध्ये भाजपने उत्तर प्रदेशमध्ये तब्बल 71 जागा जिंकल्या होत्या, तर 2019च्या निवडणुकीत भाजपने 62 जागांपर्यंत मजल मारली होती। पण यावेळी विरोधकांनी असं काय केलं की बाजी पलटली। भाजपला रामाचं राजकारण महागात पडलं का? कारण अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीनंतर ही पहिलीच निवडणूक होती, त्यामुळे मोठ्या आत्मविश्वासाने 400 पारचा नारा दिला गेला। मात्र त्यांना हा आत्मविश्वासच नडला, कारण उत्तर प्रदेश तर सोडाच, पण भाजपला अयोध्येची जागाही जिंकता आली नाहीये। अयोध्येतून या जागेवर भाजपकडून लल्लू सिंग हे निवडणूक लढवत होते, तर सपाकडून अवधेश प्रसाद मैदानात होते। अवधेश प्रसाद यांना 5,54,289 मतं मिळाली, तर भाजपचे उमेदवार लल्लू सिंग यांना 4,99,722 मतं मिळाली। अशा प्रकारे अवधेश प्रसाद यांचा 5,54,000 मतांनी विजय झाला। हा तोच फैजाबाद लोकसभा मतदारसंघ आहे ज्याला अयोध्या म्हणतात। भाजपचा केवळ फैजाबाद मधून नाही तर उत्तर प्रदेशातील अयोध्या भागातील 9 पैकी 5 जागांवर भाजपला पराभवाचा सामना करावा लागलाय। आता भाजपचं गणित नेमकं कुठे चुकलंय, याची कारणे काय आहेत हे जाणून घेऊयात। तर याचं पहिलं कारण आहे विकास कामे। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अयोध्येत भव्य दिव्य मंदिरात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। या निमित्ताने अयोध्येचा चेहरा मोहराच बदलला। अयोध्येत मंदिराची उभारणी करताना मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्यासाठी जागा ताब्यात घेतल्या गेल्या आणि त्याला स्थानिकांचा विरोध होता। काही ठिकाणी जागेचा योग्य मोबदला दिला नाही, ज्यांना पर्यायी जागा दिल्या गेल्या त्याची कागदपत्रे अजून मिळाली नाहीत। रस्ते रुंद करण्यात आले होते तेव्हा छोटे मोठे व्यवसाय काढून टाकण्यात आले, त्यामुळे त्या जागेचा व्यापारी दुखावला गेला आणि विरोधकांनी निवडणुकीत हाच मुद्दा उचलून धरला। या सगळ्याची नाराजी मतांमधून व्यक्त झाली। दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजेच इथलं जातीय समीकरण। 1957 नंतर पहिल्यांदाच इथे अनुसूचित जातीचा उमेदवार समाजवादी पक्षाकडून देण्यात आला होता, त्यामुळे दलित मतांचा फटका भाजपला बसला। तिसरं कारण म्हणजेच भाजपकडे निवडणुकीत राम मंदिर हा महत्त्वाचा मुद्दा होता, त्यामुळे भाजपने राम मंदिरावरून वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला। प्रत्येक भाषणात राम मंदिराचा उल्लेख केला जात होता। हिंदूंचं एवढ्या वर्षाचं स्वप्न मोदींमुळे पूर्ण झालं हे कुठेतरी जनतेच्या मनात बिंबवण्याचा प्रयत्न केला जात होता आणि हाच मुद्दा जनतेला आवडला नाही की रामाच्या नावावर राजकारण करतात। आणि चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच लोकसभेचे उमेदवार लल्लू सिंग यांच्याबद्दल स्थानिक पातळीवर पक्षांतर्गत प्रचंड नाराजी होती। ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काही युवा नेते पक्षातून बाहेर पडले आणि ते समाजवादी पक्षात गेले। याच गोष्टीचा सुद्धा भाजपला मोठ्या प्रमाणात फटका बसला आणि भाजपचे उमेदवार लल्लू सिंग यांनी संविधान बदलाबद्दल केलेले वक्तव्य त्यांना चांगलंच भोवलं। स्थानिक दलित समाजात त्या वक्तव्याने रोष निर्माण झाला आणि भाजपच्या बाजूने जी मतं होती ती समाजवादी पक्षाच्या बाजूने गेली। एकूण काय तर भाजपने अयोध्येत तर अनेक विकास कामे केली, पण हे करत असताना स्थानिक जनतेचे प्रश्न, समस्या आणि नाराजी दूर करायला भाजप अपयशी ठरलं। त्यामुळे भाजपला अपेक्षित असलेला निकाल उत्तर प्रदेशातून आला नाही आणि म्हणूनच अयोध्येत सुद्धा भाजपचा पराभव झाला। तत्पूर्वी इथेच थांबूयात, असे अनेक मुद्दे घेऊन आम्ही पुन्हा येऊ। तोपर्यंत तुम्ही पाहत रहा न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम।